35 कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या संपर्क प्रमुख असलेल्या महिला संपर्क प्रमुख असलेल्या प्राजक्ता माहितकर यांच्याकडे विदर्भ न्यूजची चमू आलेली आहे आणि आपण यांना हे विचारणार आहोत की भाजपाच्या ज्या अधिकृत उमेदवार म्हणून सई डहाके या उभ्या आहेत त्यांची सध्याची मतदारसंघातली एकंदरीत परिस्थिती कशी आहे आणि काय आहे। महायुतीच्या अधिकृत उमेदवार सईताई डहाके यांचा जो मतदारसंघाचा जो विषय आहे तर त्यांचा एक आवडता मतदारसंघ आहे आणि मतदारांना सुद्धा त्या आवडता असे उमेदवार भारतीय जनता पार्टीने इथे दिलेले आहेत। एकंदरीत त्यांचं अगोदरचं भूतकाळातील त्यांचं काम आणि महायुतीने केलेलं या मतदारसंघामधील काम या दोघांचा जर विचार केला तर एक योग्य उमेदवार महायुतीने आज इथे दिलेला आहे। आता तुम्ही संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करून राहिलेला आहे तर या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने अशा कुठल्या समस्या आहेत ज्या तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात अशा? महायुतीचं सरकार इथे गेल्या 10 वर्षापासून होतच 15 वर्षापासून होतं तर त्याआधी महायुती सरकारचा जो काही आमदार होता तर भारतीय जनता पार्टीने जो काही इथे निधी उपलब्ध करून दिला तरी त्यात बरेचशी विकास कामं ही महायुती सरकारने ऑलरेडी केलेली आहे। त्यात काही रस्ते राहिलेले असतील तर ते हे येत्या 5 वर्षामध्ये महायुती सरकार निश्चितच पूर्ण करेल। पांदन रस्ते झाले, त्याच्यानंतर सिंचन जलसिंचनचा विषय जो सगळ्यात मोठा इथे या जिल्ह्यामध्ये होता तो महायुती सरकारने इथे सॉल्व्ह केलेला आहे। आपल्याला माहित आहे संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर भारतभरातल्या बंजारा समाजाचं आराध्य दैवत असलेलं पोहरा देवी एक तीर्थक्षेत्र आहे। संपूर्ण भारतवर्षातला बंजारा समाज रामनवमीच्या दिवशी इथे एकत्र येतो, दिवाळीच्या दिवशी सुद्धा इथे एकत्र येतो, असे वर्षातून 2-3दा सण येतात। इथे फार मोठा भरीव निधी हा उपलब्ध झालेला आहे आणि ते मानोरा मतदारसंघामध्ये येतं। बिलकुल, आणि ही आनंदाची गोष्ट आहे कारण पोहरा देवी सारख्या एका बंजाऱ्याची जिथे आपण पोहरा देवीला काशी म्हटलं जातं तिथे आजपर्यंत देशाचे पंतप्रधान आले असेल अशी ही पहिल्यांदाच घटना घडलेली आहे आणि पंतप्रधानांनी वैयक्तिक पोहरा देवीच्या विषयावर तिथल्या विकासावर जो दृष्टिकोन दिलेला आहे तो या महायुती सरकारमध्येच होईल आणि पुन्हाही पोहरा देवीचा जो काही अजून विकास आहे तो महायुती सरकारमध्ये निश्चितच होईल आणि तो तुमच्या मतदारसंघाचा एक भाग आहे। बिलकुल, मला असं वाटते की मोदीजींची जाहीर सभा तिथे होऊ घातलेली आहे तर एकंदरीत जसं कारंजाचं काम आपण सांगितलं की इथे असं वाटते तुम्हाला की जे महायुतीने आतापर्यंत केलेलं नाही तर ते पुढल्या 5 वर्षामध्ये निश्चितच वर्क होणार आहे। तर मानोरा मतदारसंघामध्ये आपल्या भाजपाची सध्याची म्हणजे मानोरा या गावामध्ये भाजपाची सध्या परिस्थिती काय आहे? नाही, मानोऱ्यामध्ये जे महायुतीचे आमदार होते, भारतीय जनता पार्टीचे आमदार जे गेले 15 वर्षापासून होते त्यांनी जे या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहे, जी विकास कामं केलेली आहे, जलसिंचनाचा विषय केलेला आहे त्याच्यामुळे इथला भारतीय जनता पार्टीचा आमदार निश्चितच निवडून येईल आणि लोकही जास्त मतदारसंघांनी भरघोस मतांनी त्यांना निवडून देतील। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी गेल्या या 3-4 महिन्यापूर्वी जी घोषणा केली की लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहोत तर याचा भाजपाला कितपत फायदा मिळून राहिला आपल्या मते? 100% होईल कारण आतापर्यंत गेले 75 वर्ष ज्या सरकारने महिलांचा विचार केला नव्हता तिथे आमच्या देवाभाऊंनी एका महिलांना मान सन्मान दिला आहे आणि मी म्हणते की विरोधक म्हणत आहेत की बा हे 1500 रुपयामध्ये बहिणींना विकत घेत आहे, पण मला एक सांगा की जेव्हा आपण एखाद्या भावाला ओवाळतो तेव्हा जो तो ओवाळणी 1500 रुपये टाकतात तर त्याला तुम्ही लाच थोडी म्हणता येईल। तो उलट देवाभाऊंनी आम्हाला 1500 रुपये लाडक्या बहिणींना देऊन त्यांचा मान सन्मान वाढवलेला आहे, त्यांना एक हक्क दिलेला आहे की त्यांच्या बँक बॅलन्समध्ये 1500 रुपये किमान तरी आहे। त्याच्यामुळे आम्हाला लाडकी बहिणीचा अभिमानही आहे आणि देवाभाऊंचाही अभिमान आहे। कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रमाणाबद्दल आपल्याला काय माहिती आहे? निश्चितच याच्यावर 15 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा इंडस्ट्रियल क्लस्टर, आता जसं आपण सांगितलं की 15 वर्षापासून भाजपाची सत्ता या मतदारसंघावरती राहिलेली आहे तर वाशिम किंवा कारंजा या दोन्ही ठिकाणी कुठल्याही प्रकारची MIDC नाही, आतापर्यंत कुठलाही विकास झालेला नाही, त्याच्याबद्दल आपण काय सांगा? बिलकुल, इथला बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि देवेंद्रजींनी सुद्धा मागील सभेमध्ये इथे शब्द दिलेला आहे की जो बेरोजगारीचा या मतदारसंघात विषय आहे तर तिथे एक MIDC उभा करून इथला बेरोजगारीचा सुद्धा प्रश्न पुढील 5 वर्षामध्ये ते सॉल्व्ह करतील। या
धर्तीवर जे सध्या परिस्थितीमध्ये आज आपण बघितलं तर एकंदरीत कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आपल्याला सध्या तरी आम्हाला विदर्भ न्यूजला जाणून राहिलेली आहे, ज्यामध्ये सई डहाके आपल्या भाजपाचे आहेत, MIMचे युसुफ पुंजानी आहेत, सुनील धाबेकर वंचितचे आहेत आणि गायक पाटणी ज्यांनी आता म्हणजे आमदार पुत्र असतानाही आणि त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे जे राष्ट्रवादी शरदचंद्र गटाकडून निवडणुकीत उतरलेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला काय वाटते की जनतेने कुठल्या परिस्थितीला अनुषंगून सई डहाके यांना मतदान केलं पाहिजे? एक मला इथे सांगावं वाटतं की जेव्हा विकास निधी एखाद्या मतदारसंघामध्ये येत असतो तर ते सरकारची एक लिंक आणि एक साखळी असणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रामध्ये आहे. तेच सरकार जर राज्यात आलं म्हणजे देवेंद्रजीच्या रूपाने मुख्यमंत्री जर देवेंद्रजी झाले, तेच सरकार आमदार जर कारंजा मानोरा मतदारसंघाचं जर भारतीय जनता पार्टीचं असेल तर विकास करण्यासाठी अधिक सुलभ होईल. इथले प्रश्न, विकासाचे प्रश्न सगळे सुटतील. त्याच्यामुळे केंद्रात, राज्यात आणि मतदारसंघात जर एकच सरकार असेल तर विकास करण्यासाठी अधिक सोपा जाईल. त्यामुळे असं वाटते की या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून यावा. एक आम्ही कारंजा गावाचा जो दौरा केला आणि कारंजा गावातल्या लोकांच्या आम्ही त्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला मुख्यत्वे करून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे अशी की आम्हाला स्थानिक उमेदवार हवा आणि स्थानिक हा मुद्दा या सगळ्या ठिकाणी एक जोर धरून राहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये दोन नेमके प्रश्न उभे राहतात की AIMIMचे उमेदवार असलेले युसुफ पुंजानी हे सुद्धा स्थानिक आहेत आणि भाजपाच्या सई डहाके ह्या सुद्धा स्थानिक आहेत. सुनील धाबेकरांचा विषय आहे तर ते अकोला इथले राहणारे आहेत आणि गायक पाटणी वाशिम इथले राहणार आहेत. त्यामुळे स्थानिक या मुद्द्यातून त्यांना वगळलं जाऊ शकते. पण नेमकं ह्या दोन याच्यामध्ये जो मतदार तुमचा नाहीच आहे आणि जो मतदार तुमचा नाहीच आहे तर त्याच्यासाठी तुमच्या काय योजना आहे? आज मुस्लिम वोटिंग भाजपाला जाईल अशी कुठल्याही प्रकारे परिस्थिती जनरली दिसून नाही राहिली. स्थानिक उमेदवार गरजेचा असणं आवश्यक आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार राहील तो अधिकरित्या इथे विजयी होईल असं मला इथे वाटतंय. कारण स्थानिक उमेदवारी जरी दोन असले तरी पक्ष कोणता आहे याच्यावर लोकांची नजर राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो स्थानिक उमेदवार आहे त्याला अधिक पसंती दिल्या जाईल. कारण आपली नगरपंचायतची जी मागच्या वर्षीची मागील निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये युसुफ पुंजानी याच्याकडे नगरपंचायत पूर्ण नगर परिषद कारंजा नगर परिषद त्यांच्याकडे आहे. त्याचा त्यांना आपल्या तुलनेत कितपत फायदा होईल? तेव्हा ते भारिपमध्ये होते जेव्हा नगर परिषद मध्ये आले आणि यावेळेस ते MIM मध्ये आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचा फायदा होईल का नाही हे तर काही मला म्हणजे सांगता नाही येत. आता काय फायदा होईल, कितपत फायदा होईल, जसे जसे दिवस जातील तसे तसे माहित पडतील. आता या मतदारसंघातल्या जनतेला आपण विदर्भ न्यूजच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छिता? मी कारंजा मानोरा मतदारसंघातील सर्व मतदारांना सांगू इच्छिते की आपल्या इथे कारंजा मानोराचा विकास करण्याकरता आपल्याला महायुतीचा जो अधिकृत उमेदवार आहे सईताई डहाके यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. कारण जे सरकार राज्यात आहे ते सरकार जर मतदारसंघात असेल तर निधी, बेरोजगारी, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्याकरता आपल्याला अधिक सुलभ जातील. मी नम्र विनंती करते सर्वांना की येत्या 20 तारखेला सर्वांनी सईताई डहाके यांच्या नावासमोर कमळावर बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपलं. पण जाण्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे, तो म्हणजे असा की गायक पाटणी यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. बरोबर. त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी शरदचंद्र पवार गटाला ती जाऊन मिळाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तिकीट घेतली. अशा परिस्थितीमध्ये त्यांना पक्षातून बहिष्कृत करण्यात आलं, त्यांच्यावर निलंबन करण्यात आलं. मात्र आपल्या कारंजा शहरामध्ये त्यांचे असलेले जे सासरे आहेत त्यांच्यावरती अद्यापही निलंबनाची कुठलीही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती प्राप्त होत नाही. तर नेमकं याला भाजपाचं राजकारण म्हणावं की काय म्हणावं? नाही, तसं नाहीये. जेव्हा गायकजी हे पक्षाकडे तिकीट मागायला गेले होते तेव्हा त्यांना तिकीट नाकारून नव्हते सांगितले, त्यांना देवेंद्रजीने थांबा म्हणूनच सांगितलं होतं. एक तर वय पाहता आणि इतर गोष्टी पाहता, त्यांचा अनुभव पाहता त्यांना देवेंद्रजींनी फक्त 5 वर्ष थांबायसाठी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अजून 5 वर्ष काम करण्यासाठी त्यांना सल्ला दिला होता. परंतु त्यांची इच्छा होती की त्यांना 5 वर्षे थांबायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. परंतु जो निलंबनाचा विषय आहे
तो पक्षश्रेष्ठी घेतील आणि पक्षश्रेष्ठी योग्यच असा निर्णय घेतील, आम्हाला असा विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद आपला. धन्यवाद. विदर्भ न्यूजच्या वतीने आपले जे उमेदवार आहेत सई डहाके यांना सुद्धा सुयश चिंतितो. तर ह्या होत्या कारंजा मानोरा विधानसभेच्या महिला संपर्क प्रमुख प्राजक्ता माहितकर. यानंतर पुनश्च आपण या मतदारसंघातल्याच नव्हे तर अशा अनेक मतदारसंघातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती आपल्या विदर्भ न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत बघत राहा फक्त विदर्भ न्यूज.